नाट्य रसिकांचं आमच्या हनुमान जन्मोत्सव यात्रेनिमित्त सर्व नाट्य रसिकांचं सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत। आमच्या या मंगळसूत्र नाटकाच्या पात्र परिचयाला अगदी लागलीच एका मिनिटामध्ये चालू करीत आहे। कुटुंब प्रमुख ह्या नाटकाचा कुटुंब प्रमुख विष्णूच्या भूमिकेत आहेत वैभव आक्रोश चव्हाण। सागरच्या भूमिकेत आहेत अतुल दिगंबर सूर्यवंशी। अशी शंका घेऊ नये कधी कॉलेजच्या मुलीकडे कधी बघत नाही बघ। राजेशच्या भूमिकेत आहेत गौरव मुरलीधर मोरे। सावित्रीने काय केलंच तुझे शेवटी एक पुरुष आपली समोर सरिता जिने अभिनेत्री सरिताच्या भूमिकेत आहेत अंजली गारे। नेहमी त्या मुलींसोबत गप्पा मारत असतात, त्यांना बघून हसणे काय बोलणे काय हे तुमचे चांगले लक्ष नाही का? त्या नाटकाचा विनोदी बादशाह त्या विनोदी बादशाच्या भूमिकेत आहेत किसन तानाजी उत्तम डुकरे। रहीमच्या भूमिकेत आहेत बापू सुरेश धमणे। अविनाशच्या भूमिकेत आहेत बहे दिनेश तोडकरी। हरामखोर साल्या, माझ्या वडिलाचा खून केलास काय? अरे सरिताला माझ्यापासून वेगळा केलास काय? अरे हमसे भागा। सर झुका के चलते हैं, सलाम करते हैं, क्यों जो जानते हैं इस शहर में है सलामती से रहना, तो सबके जुबान पे खाली एक ही नाम होना और वो है अविनाश शाना। जिराणाच्या भूमिकेत आहेत गोविंद युवराज शेवकर। महाराज म्हणतात मला किती मोठी येऊ द्या त्याला गंमत गंमत म्हणून। राधाच्या भूमिकेत आहेत सिनेस्टार वकीलच्या भूमिकेत आहेत अनिकेत तुषार चव्हाण।
मंडळी पंक्तीत मीठ वाढणार कधीच परत येत नाही. एकदा जर जेवणातून चांगली माणसं गेली तरी कधीच येत नाही बघा. म्हणून का व कोर्टाची पायरी कोणी चढू नका. जातो मी. फौजदार, या नाटकाचे फौजदार दादासाहेब बाळासाहेब पाटील. झालं तुझ्यावर फेरा नको, झालं तुझ्यावर फेरा, झालं तुझ्यावर फेरा नको, झालं तुझ्यावर फेरा. तुझ्या माझ्या दुःखाला पाऊल घालले मला, तुझ्या माझ्या दुःखाला पाऊल घालले मला. झालं तुझ्यावर फेरा नको, झालं तुझ्यावर फेरा, झालं तुझ्यावर फेरा नको, झालं तुझ्यावर. पक्का नंबर 420 अविनाश, तुला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. मी वाळक्यांविषयी किती नादा लागलो का दारगार असते. बाबा तुम्हाला दिलेल्या वचनाप्रमाणे मी आज मानाने कीर्तीनं मोठा झालो. पण आपल्या संसाराला प्रश्न लागले. आई बाबा तुम्ही दिलेल्या वचनाप्रमाणे मी आज आपल्या या देशमुख घराण्याचं नाव लोकांना लावण्यासाठी मला फार कष्ट करावं. बाबा मी मॅट्रिकला असताना तुम्ही तुमच्या या 3 मुलांना आईच्या पदरात टाकून या जगाचा निरोप घेतला. ज्यावेळेस आईच्या संसारात आनंद होता त्याच वेळी पसरला तो भयान अंधार व छव्याचे कुराड कोसळले. मी राजेश सागर जाधव आईच्या पदरात गेलो. राजेश आणि सागर लहान असल्यामुळं मी शिक्षण सोडून लोकांचं मिळेल ते गावात कष्ट करून लागलो. आई जगली ते केवळ आमच्यासाठी, कुठे सोडून जाणार ते आम्हाला. कारण बाबा तुम्ही लावलेला वेळ तिला वाढवायचा होता. तिने तो वेळ वाढवला, वेळ मांडवावर गेला, त्याला फळे लागली, त्याला फुले लागली. पण आईच्या नशिबात फळे होते ते फळ अमृताचे फळे नाही. ते आई एका आजारात मोठ्या ग्रस्त झाली बाबा, एका आजारात ग्रस्त झाली. मग एके दिवशी आई मला म्हणाली, मी या आजारात बरे होते की नाही त्याचा काहीच नियम नाही. मग मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझे दोनाचे 4 हात करून म्हणून मी लग्न केलं या सावित्रीशी. आई आमच्या लग्नानंतर 3 महिन्यांनी तू आम्हाला सोडून गेलीस. आई जाताना तू सावित्रीस म्हणालीस, सुनबाई सांभाळता माझ्या बचनाला. म्हणून मी आणि सावित्रीनं सागर आणि राजेशला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलं. मग मी एका कारखान्यात कामाला गेलो. तिथं कारखान्यात कामगारांचा नेता झालो. नंतर मी शासनाचं कर्ज घेऊन एक मोठा कारखाना उभा केला. आता माझ्याकडे सर्वच काही आहे. सावित्री तू दिलेली उमेद ताकद त्याच्या जोरात आजपासून मी सारं वैभव उभं केलं. आता माझ्याकडे गाडी, बंगला, धन दौलत सर्वच काही आहे. पण वैभव हे सारे आले ईश्वरी कृपे, वैभव हे सारे आले ईश्वरी कृपे. आभारी मी देवा तुझे नाही दिले देणे, आभारी मी देवा तुझे नाही दिले देणे. वैभव हे सारे आले ईश्वरी कृपे, वैभव हे सारे आले ईश्वरी कृपे.
सावित्री आई बाबा तुमच्यासाठी देव माणूस या घरात राहिला नाही मग याचा काय उपयोग? तुझ्या जवानीचा आवाज नाश्ता तयार आहे मालक तुमच्या डोळ्यात पाणी अरे डोळ्यात पाणी नसेल या म्हणजे माझ्या हृदयात यातना आहे. मालक अहो तुमचं दुःख मला कळतंय हो पण त्याला कुवा काय करणार तसं पण देवाच्या कृपेला चालत नाही बाबा जो माणूस देवाला आवडतो तो ज्या दोषात दुनियेत जिवंत आहे. अरे मग मीच का नाही या देवाला आवडतो. मालक असं काय तर मला करू नका अरे मग बोलू नको तर काय करू द्या चोळ बरा आणि नाश्ता घ्या करू आमच्या थोरल्या मालकीनबाई देवाघरी गेल्या त्या आमच्या मालकांना अंगच काढून घेतला आणि आमच्या मालकीनबाई त्याच्या होत्या हो एकदम सीतामाई सारखी संसार एकदम चिंबूस घरात एखादी बाई माणूस असावं म्हणून सागर मालकाचं लग्न केलं आणि काय लग्न केलं रावपणा आली वार किसना तू लोकांच्या बायको सांगतो रे त्या बायकोचं तुम्ही सांगा घरामध्ये घर पण नाही हो घरामध्ये घर पण नाही हो तू लोकांच्या बायकोचं बोलतोस रे तुझ्या बायकोचं कुणी सांगावं अव मंडळी माझी बायको म्हणजे मुंबईचा आठवण
बाईच्या जातीला भाकरीच बनवलं होतं. बाहेर काय करतो? घरात ठिकाणी काम पडले. चला घरात. वडील काय माझे? घरात सांगलं का नाही तुम्ही? अरे, असं का करते पारख्या मशिनी? हो मोरी, मी आलोच. होय, होय, होय. मला पहिलं थांबून. ना बाईच्या उतामध्ये करायचं असतं का लोकांपुढं? माझी बायको अशी. माझी बायको तशी. नाही, नाही. तसं तर काय नाही. हो मोरी, मी आलो म्हणलं की काय? चला, चला. अगं, सोड. काय तुझ्या रूपाची शोभा हे आकाशी मी दिसते त्याची मी दिसते काय तुझ्या रूपाची शोभा माझी रंबा ग जीवाची लागते रंबा माझी रंबा ग जीवाची लागते रंबा माझी रंबा ग जीवाची लागते रंबा आजी मी दिसते त्याची मी दिसते काय तुझ्या रूपाची शोभा आजी मी दिसते त्याची मी दिसते काय तुझ्या रूपाची शोभा माझी रंबा ग जीवाची लागते रंबा माझी रंबा ग जीवाची लागते रंबा माझी रंबा ग जीवाची लागते रंबा तुझ्यासाठी मी काय काय करू किती किती गोष्टी करू तुझ्यासाठी मी काय काय करू किती किती गोष्टी करू दोघं मिळून चौदा बजायला खेळूया का गरबा दोघं मिळून चौदा बजायला खेळूया का गरबा माझी रंबा ग जीवाची लागते रंबा माझी रंबा ग जीवाची लागते रंबा माझी रंबा ग जीवाची लागते रंबा मला मिठीचं येणे नाही येतो मुखाने गोडगोड वाटे जरा मिठीचं येणे नाही येतो मुखाने गोडगोड वाटे कशाला बनवा दुसरीची आवळ्या कंदी आंबा कशाला बनवा दुसरीची आवळ्या पिकलेला आंबा माझी रंबा ग जीवाची लागते रंबा माझी रंबा ग जीवाची लागते रंबा माझी रंबा ग जीवाची लागते रंबा ए आजी मी दिसली तशी मी दिसली काय तुझ्या रूपाची शोभा आजी मी दिसली तशी मी दिसली काय तुझ्या रूपाची शोभा माझी रंबा ग जीवाची लागते रंबा 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 संपलं का? आता घरात चला काम पडलेत. चला. सरिता अगं सरिता अगं माझ्या बुटाचे लेस कुठं आहे? सरिता अगं आजी नाही का? काय झालंय ओरडायला? मी चहा घेत होते. चहा घेत असताना पण तुम्हाला बघवत नाही एवढं ओरडता सरिता 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 मला काय करायचंय? लवकर नाही गेलं तर काय बिघडणार आहे का? नाही ना लवकर जाऊन काय करायचं? तिला मुलीसोबत गोड 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 गप्पाच मारायच्या असतील नाही का? सरिता काय बोलतेस तू हे? अगं कॉलेजच्या मुली म्हणजे आपल्या मुलीसारख्याच असतात ना असं संशय घेणं शोभतं का तुला? हो का? मग मला सांगा त्या कॉलेजच्या मुलींकडे पाहणं काय त्यांना पाहून असणं काय त्यांच्याशी बुल्लू बुल्लू बोलणं काय हे तुमचे चांगले लक्षणं नाही ते सांगून ठेवते मी का? नाही तसं करणार असेल अशी शंका घेऊ नकोस कधी हा शंका नाही घ्यायची म्हणजे तुमचं काय काम आहे त्यांच्याशी बोलत बसायचं? त्यांच्या समस्या सोडवणारे तुम्ही कोण होता? बरं लागलं बाबा माझ्या बुटाचे लेस कुठे सांग पहिले आणि राहिला तुमच्या पोटाच्या लेकचा प्रश्न या
पद्मात्याचं दुकान तिथं दिसलं मला. मी त्या पद्मावताच्या दुकानाबद्दल नाही असं होय. ऐकतं बघा माझ्या खिशात देऊ का? अव मालक त्याचं काय झालंय माहित आहे का? सकाळी बूट घेतला पॉलिशला, म्हणलं बूट होता काळा, लेस होत्या पांढऱ्या, नंतर लावा म्हणलं, पण ते माझ्या टपोरीवर आलं. तू आणि ती राधा सारखं गप्पा मारत बसलेली असता म्हणून होय मालक, सांभाळा तुम्हीच. अगं असं विनाकारण करा गावतेस त्याच्यावर. रागावू नको तर काय करू शका. या घरामध्ये माझ्या मनासारखं काही होतं का? मी कुठली वस्तू मागितली तर मिळते का? फार कंजूस आहात ना तुम्ही माणसं. खर्च करू की नको म्हणता. मी म्हणते का ही प्रॉपर्टी, हा बंगला, ही गाडी कमवण्यासाठी फार पैसा लागतो आणि फार मेहनत लागते. पण मी म्हणते मेल्यानंतर हे घेऊन जायचंय का? कसं जगायला पाहिजे? माझ्या बडाटीकडे बघा, पैशाला मुळीच तोटा नाही. माणसानं मोज मज्जा करून जगलं पाहिजे. तुमच्या गाडी का नाही होती नानात, मी असं ऐकले रोज गच्चीवर बावडे लावून पैसे उधळतोय. हा, तुम्हाला माझा अपमान करण्यापलीकडे दुसरं येतं तरी काय? तुम्ही कॉलेजला शिकायला जाता, वर्गात मुलींना टंट मारणं काय, कॉलेज सुटल्यानंतर मुलींना पार्ट्या देणं काय, पिक्चरला घेऊन जाणं काय, या सगळ्या गोष्टीसाठी पैसा येतो कुठून? आमचा ना थोडासा पैसा कमायशी का म्हणजे कळेल. अरे बापरे, आमच्या वहिनींची कमाई पा माझ्या पायाचा का नाही निम्मा नाही पूर्ण पगार यांच्या तोंडावरच्या मेकअपला पण पुरत नाही. आणि तुम्ही काय कमीता सारखं महिला मंडळाच्या बैठका घ्यायच्या याचा सगळा वेळ निघून जातो आणि तुम्ही स्त्रियांचा उद्धार करायला निघा. अरे हल बघितलं तर तुमचा भाऊ माझ्याशी भांडण करते म्हणून तुम्ही ना असे पुतळ्यासारखे गप्प उभे वहिनी साहेब, तुम्ही एक उच्च शिक्षित ग्रॅज्युएट स्त्री आहात, ही भाषा तुम्हाला शोभत नाही. आणि मी तर त्या बाहेरच्या ठिकाणी असलो असतो ना. आता काय केलं असतं? सांगा ना, काय केलं असतं? तुमचं खायला मिळतं ना, म्हणून हे असं सुटतं. हो, तुमच्या बापाचं काय चाललंय भात? मी माझ्या बाहेरच्या कमीतून खातो. यापुढे एक शब्द जरी बोलत ना या नका. कशाला पाहिजे तुम्हाला पैसे? बाबा सुपारी खायला की पिक्चरला जायला? त्या मुलींना पिक्चरला जायचं, स्वतः जायचं. त्यासाठी पैसे पाहिजे का तुम्हाला? याच्यानंतर 1 रुपया मागायचा नाही तुम्ही, सांगून ठेवते. राजेश, अरे काय चाललंय या घरात? हे घर आहे की या घिसाड्याची झोपडी? आणि काय रे सागर, तू असा सुंभासारखा गप्प उभारून ऐकून घेतोयस? आणि सरिता, तुम्हाला तरी समजायला नको का? मी काहीच बोलले नाही. पण हे राजस्थ आहे ना, माझ्यासोबत विनाकारण भांडण करतात पैशासाठी फक्त. काय रे राजेश? नाही दादा, अरे नाही काय, मोठ्या माणसाचा अपमान होईल असं उलट बोलू नये माणसाने. पण दादा हे बघ राजेश, परंतु काहीच नको मला. या घरात फक्त शांतता म्हणजे शांतताच पाहिजे. चला लागा कामाला. आई बाबा, पाहिलं हे घर किती समजूतदारपणे वागवायचा मी प्रयत्न करतो, पण माझं कोणीच ऐकत नाही. आणि ही सरिता घरात आल्यापासून या घराचं सारं घर पण नष्ट झाले. किसन, अरे किसन, किसन, अरे माझं बाहेर किती हाका म्हणतो आणि तू घरात काय झोपा काढतो का? जाऊ देत सारं. हे बघ, मी कारखान्यात जाऊन येतो. मला जर घरी कोणी भेटायला आलं तर त्यांना थांबवून घे. हा घर आहे काय शिंदखाना? हेच मला कळलं नाही मला. हे आमची मालकीन बाई तर एक नंबर हिरोईन झाली. तिला चांगलं चांगलं खायला, नटायला आणि नेसायला झालं बघा. आपल्याला काय करायचं हो?
वेगळी करावं जिकडं पाहावं तिकडं आता वेगळी करावं कुणाला कोणाचा कुणाला कोणाचा जिकडं पाहावं तिकडं आता वेगळी करावं कुणाला अहो, आला का आतमध्ये? अहो, तशीच कामं पडल्यात. जरा दे लवकर. त्या आईला वडिलाला बघा माझं बुलडोजर आता जर मी नाही गेलो तर आपलं काय खरं नाही बा दादा, सर्व रसिक मंडळींचं परत एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या या नाटकातला पहिल्या अंकाचे 2 प्रवेश संपलेले आहेत. लागलीच आपण तिसऱ्या प्रवेशाला सुरुवात करणार आहोत. कुछ मालिक है ज्यादा वेळ दे तुमको कुछ मालिक है लखनजी तो तुम हो ना हम कम है ना तुम हो. अरे यार के है यार निभाने अरे यार के है यार निभाने पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जावे पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जावे. मोहब्बत ही हिफाजत है हिफाजत ही मोहब्बत है मुझे तेरी जरूरत है मुझे तेरी जरूरत है. बाकी दुनिया है बेईमानी बाकी दुनिया है बेईमानी पीले पीले ओ मोर जाने पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जाने
अरे पान मिळलो तर लगे पान मिळतो पान मिळलो तर लगे पान मिळतो जवान जैसी जवान जैसी जवान जैसी चाल तेरी है क्या मस्तानी चाल तेरी है क्या मस्तानी दिल दिल कोमल राजा दिल दिल कोमल राजा दिल दिल कोमल एक पुरगी होती माझी तिचं लग्न लावून आता मी मोकळा झालो अरे मी कोणत्या दिवसात लहान तालुक्यामध्ये 5 कारखान्याचा मालक आहे मी चालक आहे अरे पक्षात माझा वजन हो राहील पक्ष काय लोक पक्षाच्या गाडी मागे येते मला तिकीट द्या तिकीट द्या पीछे पीछे घूमते अरे तू ऐकलं ना पक्षाच्या मागे येते लोक पक्ष मला न मागता दरवेळेस तिकीट देते कोंबड्या वाटते तुम्ही देशा वाटते तर वाटावं लागतं रे ही जनता खूप बुद्धू आणि पावलाच आहे बघ त्यांना काय घंटा करत मतदानाच्या आदल्या दिवशी एक 90 आणि 1 किलो मटण दिलं झालं गप्प मला निवडून दिली रे बघ वाटते मेरे को भी मेरी एक कुंबड़ी है मी या लहान तालुक्यामध्ये थोडा मोठा झाल्याचं कारण माहिती आहे तुला क्या करना हमारी फक्त आणि फक्त पैसा आणि गुंडगिरी याच्या जीवावर मी काय बी करतो काय बी म्हणजे काय बी तुला माहिती आहे का बरोबर तू बघतोय बघ तो काय नाव रे ते चंद्रकांत माहिती मालिक आता बाप चंद्रकांत मोहित्या साऱ्याला रोज रोजांना होत मी काय केलं माहिती आहे का साल्याला रोज रोजांना होते एकेकाच्या दाराला घुसपडाला मी माझ्या कारखान्यात कामाला ठेवलं त्याला मॅनेजर केलं कोण माझ्यावरच चालू केलं की त्याला मग मी काय केलं माझ्या माणसामार्फत चालायला ऍक्सिडेंट मध्ये उडवून टाकलं बघ खल्लास केलं त्याला खल्लास काय रे जरा हळू बोलो मन सुनील का कडे करू का मारुती अरे दीननाथ मराठे म्हणतात मला दीननाथ मराठे अरे भिकणाची कारण काय एखाद्याच्या मानहाची ताकद आहे आपल्या
पाडू क्या पेपर पाडू आपलं अबे को वाजन कोण तो आया दरवाजा पर वागलं बघ बघ कोण आलं, बघ बघ. दिव्या तू जा जा बघ जा. हाय सरिता, अगं सरिता, अगं बघ इंग्लंडहून बॅरिस्टर बनून तुला भेटण्यासाठी आलोय. अरे पण नेमकं कुठे गेले तिकडे? हा बहुतेक लायब्ररीत गेले असेल. अहो अण्णा साहेब, अहो मी आलोय. अविनाश चंद्रकांत मोहिते. इंग्लंडला गेलतास पण आपल्या अण्णाने दिलेले संस्कार नाही सर. अहो अण्णा साहेब, आकाशात उंच उडणाऱ्या पक्षाला पृथ्वीवरील आपल्या भक्ष्याकडे नेहमी लक्ष ठेवावंच लागतं. माणूस या मातीमध्ये जन्मतो, वाढतो, त्यावेळेस या मातीची धूळ त्याच्या पायाला चिकटलेली असते. आणि तरीही माणूस भरकटलाच तरी आपल्या मातृभूमीची ओढ, आठवणी आणि संस्कृती त्याला उराशी बाळगून जगावं लागतं बघा. शहाणा झालायस. कपड्यावरून तर वकील बॅरिस्टर झालाच वाटतं. हो अण्णा साहेब, बॅरिस्टरची पदवी पूर्ण करून आलोय. पण अण्णा साहेब, सरिता कुठे दिसत नाही घरात. ती बाहेर गेले. बाहेर कुठे गेले आणि परत कधी येईल? काय सांगता येत नाही बघ. म्हणजे नेमकी कुठे गेले आहे आणि परत काय येणार नाही? मला काय विचार नको बघ. अण्णा साहेब, जे काय आहे ते स्पष्ट स्पष्ट सांगा. प्रश्न ऐकण्याची हिंमत आहे तुझ्यात? हो तर ऐक. सांगा. हृदयावर हात ठेव. मी त्या दिनेवर पहाट्यानं तिथे एका उच्च सुशिक्षित प्राध्यापकाशी लग्न लावून दिलंय. काय लग्न लावून दिलं? हो. आणि सरिता ही तयार झाली लग्नाला? नाही नाही अण्णा साहेब, तुम्ही साफ साफ खोटं बोलत आहात. तुला खोटं वाटतंय हे? हो जरा, हे, आहेत का शुद्धीवर? जा, कपाटातून पत्रिका आणून दाखवा मूर्खाला. जा. घेतो कशाला रे? हे बघ. आता तपासून घ्या तुझा विश्वास. विश्वास 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 विश्वासघात केला तुम्ही अण्णा साहेबाचा. होळी केली माझ्या प्रेमाची. अहो मी गरीब म्हणून एका श्रीमंत मुलाशी लग्न लावून दिलं. काय तिचं अण्णा साहेब, तुम्ही मला वचन दिलं होतं की मी जेव्हा इंग्लंडहून परत येईन तेव्हा सरिताचं माझ्याशी लग्न लावून देणार म्हणून. मग हा दोघं काय तिला काय पाहिजे का? सरिता, आम्ही तिने नगर म्हणत होती रे. तिला राजी करून तिचं लग्न केलं बा. अण्णा साहेब, उमलणाऱ्या कोमल कळीला अण्णा साहेब, उमलणाऱ्या कोमल कळीला काय दोष केलं तुम्ही? सरिता, आता काय केलं असेल? का दाखवलंच मला बरंच प्रेमाला? सरिता, अगं तुझं पुन्हा दुसऱ्यासोबत लग्न होईल असं मी स्वप्नातही पाहिजे नव्हतं. सरिता, अगं सरिता.
आता आणू नका म्हणून. उठ. हा दिनानाथ मराठे तुझं पण लग्न लावून देईल, टेन्शन नको घेऊ. अहो अण्णासाहेब, सासरी जाणाऱ्या पोरीला प्रत्येक जण या शब्दात तिचं समाधान करत असतो, पण सासरी गेल्यावर तिला काय वेदना होतात हे फक्त तिलाच माहिती. आवी इंग्लंडला गेला, इथली अवस्था देशात कशी आहे रे. अरे कित्येक दिवस झाला तो तोरणपाडीचा रस्त्याचा प्रश्न तसाच आहे. मला आजच जाऊन तहसीलदारकडे त्याविषयी बोलायचं आहे. काय आहे की खटके मिटवायचं आहे, कारण पुढल्या निवडणुकीत मी जे वचन दिले रस्ता पूर्ण करणार आहे म्हणून. माझी मिटिंग आहे तहसीलदारकडे, तर मी जातो. आपण आल्यावर संध्याकाळी बसून बोलू. अरे बघ काय लागल्याचं. जसा नदीला महापूर यावा तसा दुःखाचा महापूर आला माझ्या अंतःकरणात. शेक्सपियरच्या हामलेटप्रमाणे स्थिती झाली आहे माझी. सरिता, अगं हा आपला प्रेमवृक्ष असा निष्फळ होईल असं कधीच वाटलं नव्हतं मला. किती भयान वादळ सुटले माझ्या आयुष्यात आणि त्याच वादाने आमचा हा प्रेमवृक्ष कसा उन्मून पडलाय. आकाशामध्ये ढग सैरावर पडत आहेत आणि त्या सातारा समुद्र पार पलीकडे राहणारा माझा हा जीव त्या ढगांना वळून सांगत आहे की ह्या ढगांना तूने दिल के रखी वो संग ओ दिल पे चलाए चुरिया, ओ दिल पे चलाए चुरिया. तुझको तेरा सीना आया, देखी मेरी मजबूरिया, देखी मेरी मजबूरिया. तूने दिल के रखी वो संग ओ दिल पे चलाए चुरिया, ओ दिल पे चलाए चुरिया. सरिता, तूही माझ्या प्रेमाशी गद्दारी करून त्या प्राध्यापकाशी लग्न केलंस काय? अगं माझ्या खऱ्या प्रेमाची किंमत अखेर श्रीमंतीत मोजलीस काय? स्त्रिया एवढ्या कपटी आणि विश्वासघाती असतात हे ठाऊक नव्हतं मला. सरिता, अगं मी आता नीच मार्गाचा अवलंब करणार आहे. तुला गनिमी काळाने हैराण करून नाही जीवनात रुतवलं तर या अविनाश मूर्तीच्या अवलंबना सांगणार. पुन्हा तुझ्याच घरात राहून तुझा संसार उद्ध्वस्त केल्याशिवाय माझ्या आत्म्याला शांती नाही मिळणार. इसमें सरिता का कुछ भी नसीब नहीं है. उसका दादा पापाला उसका जबरदस्ती लगा मुझे. उसका मुझे अरे तू काही सांगू नकोस. जो कोण दोष आहे ना त्या
त्याचा सूक्ष्म मी लावणारच आहे. हरामखोर साले, यावेळेस मोठीचा आपण करतात काय? या खुदा ये क्या हो सर्व नाट्यरस मंडळाचं हार्दिक हार्दिक स्वागत. नॉनसेन्स, रास्कल, हरामखोर साले, बघून घेतोय का त्याला? शाळेला काय करा बाई सुळीपणाचं, आई सुळीपणा आणि कजाक बायको इथंच माझ्या जीवनाचं सार्थक झालंय बघा. आताच मला मालकानं बाजारात पाठवलं होतं काय तर आणाला, ते विसरलो म्हणून बायकोला आलो मी विचारायला. अहो सुध बुध माझी गेलिया, हे कसा बायको आलिया, काय सांगू तुम्हाला खरं माझी काही नाही झाली, काय सांगू तुम्हाला खरं माझी काही नाही झाली. सुध बुध माझी गेलिया, अहो कसा बायको आलिया, काय सांगू तुम्हाला खरं माझी काही नाही झाली, काय सांगू तुम्हाला खरं माझी काही नाही झाली. काय सांगू तुम्हाला खरं माझी काही नाही झाली, काय सांगू तुम्हाला खरं माझी काही नाही झाली, काय सांगू तुम्हाला खरं माझी काही नाही झाली. सुध माझी गेलिया, माझ्या बायको आलिया, काय सांगू तुम्हाला खरं माझी काही नाही झाली, काय सांगू तुम्हाला खरं माझी काही नाही झाली, काय सांगू तुम्हाला खरं माझी काही नाही झाली, माझी काही नाही झाली, माझी काही नाही झाली. आताच मी बाजारात गेलतो बघा, ते विसरलो म्हणून बायकोला आलतो विचारायला. बायको आईला बायकोचं नाव बी विसरलो की काय? ए राधा, अगं तुझा कृष्णा आलाय. तुमची बया फिया मागं लागली तुमच्या. जरासं चहा प्यावं म्हणले, त्या बाबाच्या हातात हाकवतात बाहेरून. अगं माझी गवळ तशातला काही प्रकार नाही ग, पण समज एखादी बाई जर माझ्या मागे लागली, तिला काय करावं मी याची सगळं आणि तू जर अशी चहा पेत बसली तर आपला संसार कसा उद्धारेल ग? अगो बया, काय कर मला संसाराच्या हिताचे. आहा, ती जाऊ द्या. मी आता तुम्हाला काल बाजारातून लुगडं आणायला लावलं. आणलं का लुगडं? त्या आईला तेच बघा माझा इसरळीपणा. लुगडा पाठवली दुसरं म्या तरी विसरून धोतर आता अगं बया, अहो एवढं कसं इसरालो? तुम्हाला माहित नाही हो बाया काय नसतात आणि होता कोण तुमच्या संग? होतं ग जन्नत्या. कसं करावं बाबाचं देवा, कशाला पकडून काढलंय माझ्या? आता ठेवून नाव तुला लय ग्वाड 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 वाटायचं की ग. मी कामावून येईपर्यंत माझी रात्री 12 वाजेपर्यंत वाट बघायचीच की ग.
माझ्या बापाच्या हातलावर चहा प्यायला येतो का चहा तेव्हा मॅच चुरून ह्याला नाश्ता द्यायचे तेव्हा खाऊन खाऊन नाक रंगून घ्यायचे कशा आहे माझी गवळण सगळं मला याद करून टाइम आली द्यावा बरं झालीस बाई मला नाश्त्याची याद करून दिस अगं मला मालकानं बाजारात पाठवलं होतं शेंगदाणा आणि पोहे आणायला तेही सोडलं म्हणून तुला आलतो विचारायला चलतो मी थांबा तुम्हाला मी अजून एक बाजारातून सामान आणायला लावलं होतं पत्ती आणि साखर आणलं का ते बी सांगितली होतीस बाई ग ते तर ते लुगड्याचं झालं बघ मला ती काय सांगू नका मला आत्ताच्या आत्ता सामान पाहिजे बघितलं का पठाण साहेब आत्ताच्या आता तेवढं इजा बाप अगं आणतो ग सोड लुगडे बी आणतो ग गवळं केला म्हणते ती माझी पटराई टाइमाला याद करते मला त्या शिराज मामाच्या घरी आमंत्रण आहे मग जेवायचं मी जातो 2 दिवसाचं कच खाऊन खातो तू बस उपाशी त्यांच्या घरी सारखं त्यांचं दार तुझं बंद करा कशाला जातो त्यांच्या दारात मला माहिती त्यांच्या पुरीवांवर लाईने मारायला जातो तेवढंच तसं म्हणू ग त्यांच्या पुरी माझी बहिण्यासारख्या मला माझ्या बहिणीसारख्या अहो कधी माझ्या लईच लावलं येत आहे ही याला काय दडक्याने छाती एका दिवशी मला सांगा तुम्ही त्यांच्या दारात जायचं नाही म्हणजे नाही तुम्हाला सांगून ठेवते अगं मी कशा जाऊ त्यांच्या दारात तू जर मला टायमाला सगळं दिल्यावर रुपया लईच लाडायला येत आहे आता बघावंच लागतंय ना की काय काढून पाया पडतो तुला दंडवट घेतो तू सांगशील तसं वागतो विनवितो तुम्हाला मी नको जाऊ माहेरी विनवितो तुम्हाला मी नको जाऊ माहेरी एवढी जत्रा ही संपवते तुला धावतो जेजुरी एवढी जत्रा ही संपवते तुला धावतो जेजुरी विनवितो तुम्हाला मी नको जाऊ माहेरी विनवितो तुम्हाला मी नको जाऊ माहेरी एवढी जत्रा ही संपवते तुला धावतो जेजुरी एवढी जत्रा ही संपवते तुला धावतो जेजुरी तुला धावतो जेजुरी एवढं जत्रा संपवतो तुला धावतो जेजुरी
पाहिजे. मला मित्र-मैत्रिणी राहिले म्हणून मलाही नाही असं समजतं का? माझ्या मित्रांकडे राहायला नकोय का? अगं केव्हा तरी जायचं ना, घरी भरपूर कामं असतात. तुम्ही मला काय बोलतोय समजता? मी ऑर्डर स्त्री आहे. शिवाय मला इतरही सामाजिक कामं असतात. बायकांचे मेळावे, बचत गट वगैरे. चुकतेस तू सरिता. अगं वेळी पुरुषांच्या हातात सत्ता देऊन महिलांच्या हातात सत्ता घेऊन डोक्यावर येऊन गेले. हे बघ, बायकांनी सांगावं आणि पुरुषांना ऐकावं. आज कुठं जायचं? सिनेमाला. उद्या बागेत. परवा बंद करा तुमचं नाटक. अगं पण मी तुझ्या सर्व नकळत कामे करतोच ना. ऑफकोर्स करायलाच पाहिजे. कारण 1,00,000 रुपये हुंडा देऊन माझ्या बाबाने तुम्हाला विकत घेतले. तेव्हा माझ्या मर्जीप्रमाणे तुम्हाला वागावंच लागेल. मी स्वतंत्रपणे विहार करायला मोकळी आहे. कारण मी 21व्या शतकातली महिला आहे. नको आहे मला तुमची मनस्मृती आणि जळमट विचारसरणी. मला हवी आहे पाश्चिम्य संस्कृती, जिथे स्त्रियांना समान दर्जा दिला जातो. चूल आणि मूल यात कोंडून ठेवणारी ही संस्कृती उच्च आहे हे मानायला मी तयार नाही. सरिता, अगं घरात बसून वेळ जात नाही म्हणून तुला दादा सर्व महिला मंडळ कष्ट कार्यक्रम देण्यास परवानगी देतोच ना. मला सांगा, उपकार करता का तुम्ही? उपकार करता माझ्यावर? आणि दादा बहिणीला विचारायची काय गरज आहे? साधा जन्मदात्या आई वडिलांना कोणी जास्त इज्जत देत नाही, त्यापेक्षा जास्त तुम्ही त्यांना इज्जत देता. सरिता, चुकतेस तू. अगं जे आई वडिलांनी केलेलं नाही ते दादा वहिनीने केलंय. खरंच ते देव माणसं आहेत ती, त्यांच्याविषयी असं बोलू नकोस. ते देव माणूस आहेत आणि मी कोण आहे? भूत. हो ना, मी भूतच आहे. लाजा जरा लाजा. स्वतःच्या बायकोविषयी थोडा 2 शब्द तरी डोक्यात घेऊन जा जिभेवर. पण हे देव माणूस ह्या ना, या घरामध्ये माझा सारखा पाण उतारा होत असतो. माझी निंदा करत असतात इथले सगळे लोक. आणि तो राजस्थ आहे ना, तो राजस्थ नुसता पाण उतारा करतो माझा. अगं असू दे, लहान आहे अजून तो. काय लहान आहे? तुम्ही तर त्याला डोक्यावर चढून ठेवलंय. Bye.